श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 5 नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तेव्हापासूनच ही त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला कार्तिक पौर्णिमा असंही म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासुराचा वध करून सर्व भक्तजन म्हणजे सर्व देवी देवतांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं आणि त्याच आनंदाच्या भारामध्ये सर्व देवी देवतांनी सर्व ठिकाणी दिवे हे लावले होते आणि देव दीपावली या दिवशी साजरी केली जाऊ लागली. त्यामुळे या दिवशी स्नान करण्याला, दीपदान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सर्व ठिकाणी आपलं घर लख प्रकाशमय करायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये ती सदैव वास करेल. भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहील. भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि माता तुळशीची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजाही करायची आहे. सर्व पूजा अर्चा तर आपल्याला करायच्याच आहेत, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. 2 मोर पीस जे आहेत त्याचा अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर कार्तिक महिन्यात येणारी जी कार्तिक पौर्णिमा आहे तर हिचं महत्त्व खूप अधिक पटीने सांगण्यात आलेलं आहे. या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते. या दिवशी हा एकच दिवस असा आहे की या दिवशी कार्तिक स्वामींचं जे मंदिर आहे तर ते उघडं असतं आणि या एकाच दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे आपल्याला घेता येतं. बरेच जण पवित्र गंगेमध्ये स्नान करून भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करतात आणि म्हणूनच जर तुमच्या आसपास कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे करायचं आहे. कारण वर्षभर ही कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे हे बंद असतात, फक्त कार्तिक पौर्णिमेलाच उघडली जातात. याच दिवशी तुम्हाला कार्तिक स्वामींचं दर्शन हे करता येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी सकाळपासून ते रात्री 12पर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता आणि हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो. हा उपाय वर्षभरामध्ये फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच केला जातो. ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातील इडापिडा, नजरबाधा, शत्रुत्रास हा दूर होऊन जातो. त्या घरातील दुःख, संकट, अडचणी हे दूर होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, तुमच्या घराला कोणाची नजरबाधा लागलेली असेल, काही इडापिडा, दोष, संकट, अडचणी तुमच्या घरामध्ये असतील, एखाद्या शत्रूचा त्रास तुम्हाला वारंवार होत आहे आणि त्या शत्रूचा त्रास तुम्हाला वारंवार होत आहे किंवा तुमच्या घरामध्ये सतत व्यक्ती आजारी पडत आहेत, एक व्यक्ती आजारी पडले की दुसरी, दुसरी पडली की तिसरी, असं सतत तुमच्या घरामध्ये आजारपण असेल आणि आजारपणातच सर्व पैसा तुमचा निघून जात असेल, पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, आलेला पैसा घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहिलेला नाही, घरामध्ये जर तुमच्या एखादी वाईट शक्ती असेल किंवा काही दोष अडचणी तुमच्या घराला कोणीतरी लावल्या असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 मोरपीस लागणार आहे. जर तुमच्याकडे अगोदरच काही मोरपीस असतील तर त्यातले मोरपीस घेतले तरीसुद्धा चालतील. आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराजवळ कार्तिक स्वामींचं मंदिर असायला हवं. नसेल तर स्वामींचं मंदिर जरी असेल त्या मंदिरात सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुमच्या घराजवळ आसपास स्वामींचं मंदिरही नसेल किंवा कार्तिक स्वामींचं मंदिरही नसेल तर मग प्रत्येकाच्या घराजवळ एक तरी महादेवाचं मंदिर असतं. त्या मंदिरात जाऊन जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 2 मोरपीस घ्यायचे आहेत, फुलं, अगरबत्ती, एक तांब्या पाणी भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे किंवा तुम्ही कार्तिक स्वामीच्या मंदिरात गेलात तरी चालेल. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
आता तुम्ही जर महादेवाच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्हाला 1 लोटा जल पाणी घेऊन जायचं आहे. महादेवाच्या पिंडीवर हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत आणि हे मोरपीस तुम्हाला तिथे थोडा वेळ ठेवायचे आहेत. आता तुम्हाला तिथे दोन्ही हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. तुमची जी बी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. तर जे 2 मोरपीस आपण तिथे अर्पण केलेले आहेत त्यातला 1 मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. आता तुम्ही हा मोरपीस घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या दक्षिण भिंतीला हा जो मोरपीस आहे तर तुम्हाला तो चिकटवायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असा हा मोरपीस दक्षिण दिशेला लावतात त्यावेळेस तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वास्तुदोष असतील किंवा काही नजरबाधा लागलेली आहे, काही दोष आहेत, काही वाईट शक्ती आहे किंवा शत्रुत्रास आहे तर तो दूर होण्यास मदत होते. आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी नजरबाधा आहे ती घरामधून 24 तासात घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते दूर होऊन जाते. आपल्या घराची स्थिती ही सुधारायला सुरुवात होते. आता बघा ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेला आणि तिथे तुम्हाला हे जे मोरपीस आहे तर शिवपिंडीवरती अर्पण करायचे नाही, तर शिवपिंडीवरती जिथे कार्तिके भगवानची जी जागा आहे त्या ठिकाणी हे जे मोरपीस आहे तर ते अर्पण करायचे आणि त्यातला 1 मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. तर पहा कार्तिक स्वामी जे आहेत तर त्यांचं वाहन हे मोर आहे आणि असे मोरपिसाचा बद्दल आपण काही उपाय केला तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कुठे एकाक्षी नारळ मिळाला, म्हणजे सहसा एकाक्षी नारळ हा लवकर भेटत नाही, परंतु पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी एकाक्षी नारळ तुम्हाला भेटून जाईल. म्हणजेच त्या नारळाला एकच डोळा असतो असा हा एकाक्षी नारळ तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. आणि ज्यावेळेस असा नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे म्हणजे साक्षात माता लक्ष्मीला आपण घरी घेऊन येत आहोत. कारण एकाक्षी नारळ हा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच हा एकाक्षी नारळ घरी आणल्यानंतर तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे. हा एकाक्षी नारळ जर तुम्ही तुमच्या घरी या कार्तिक पौर्णिमेला घेऊन आलात आणि आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये वास करते. त्यामुळे असा हा एक उपाय देखील तुम्ही या त्रिपुरारी पौर्णिमेला नक्की करू शकता. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.